चला, आज दिवसभरातल्या 23 सप्टेंबरला ज्या तुमच्या दिवसभरामध्ये DMARची एक्झाम कंडक्ट करण्यात आल्या, तर त्यामध्ये काय पद्धतीचा पॅटर्न आज दिवसभरामध्ये होता, कोणत्या कोणत्या टॉपिकवरती कशा पद्धतीचे प्रश्न DMARने TCSने जे आहे ते विचारले होते. विशेषतः बाकीच्यासुद्धा ज्या वेगवेगळ्या शिफ्ट होत्या, दिवसभरातल्या तिन्ही शिफ्टमध्ये काय पद्धतीचा पॅटर्न होता हे आपण मराठी, इंग्रजी, मॅथ, GKचे पॅटर्न बघितल्यानंतर फार्मसीसुद्धा काय प्रश्न विचारले गेले होते, कशा पद्धतीचा पॅटर्न आज दिवसभरामध्ये जो आहे तो विचारला गेला होता ते डिस्कस करूया. पहिला सेक्शन तुमचा मराठीचा होता. मराठीमध्ये तत्सम, तद्भव असे जे शब्द आहेत त्याच्यावरती जे आहेत 2-3 प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती प्रश्न विचारले होते. लेखक दिलेले होते या साईडने आणि त्याची पुस्तके दिलेली होती या साईडने. अशा जोड्या लावाचा टाईपमध्ये प्रश्न होता. या साईडने लेखक आणि या साईडने त्याची पुस्तके. त्याच्यानंतर क्रियापद या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते. अलंकार या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर वाक्यरचना जी आहे ती दिली होती तुम्हाला आणि त्याच्यामधलं करेक्ट वाक्य जे आहे ते तुम्हाला निवडायचं होतं. अशा पद्धतीचे जे आहेत ते मराठी ग्रामरमध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत ते दिवसभरामध्ये विचारले. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फ्रेजेस असतील, आर्टिकल असतील, सिनोनिम, अँटोनिम अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारला गेला. GKमध्ये जे आहेत ते महत्त्वाचे जे पॉलिटीचे महत्त्वाचे सेक्शन आहेत. नंतर राईट टू द इन्फॉर्मेशन ॲक्ट असेल याच्यावरती प्रश्न विचारले होते. GK हे 2024-25च्या जे आहे ते अराउंड जवळपास विचारलं गेलं होतं. त्याच्यानंतर तिसरा जो सेक्शन आहे, चौथा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मॅथ, रिजनिंग, GK याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट असतील, प्रॉफिट अँड लॉस असेल. त्याच्यानंतर आणखीन काही महत्त्वाचे नंबर सिरीजवरती जे आहे ते ABCDच्या प्रश्न विचारले गेले. अशा पद्धतीचे मॅथ, रिजनिंग आणि जवळपास GKचा पूर्ण हा पार्ट होता. त्याच्यानंतर आपला जो कोर पार्ट आहे टेक्निकलचा, फार्मसीचा, त्याच्यावरती महत्त्वाचे 2 ते 3 सब्जेक्ट जे की आतापर्यंत विचारले गेले आहेत कंटिन्यू. त्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मसी असेल, हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी असेल आणि ज्युरिस्प्रुडन्स असेल. याच्यावरती दिवसभरामध्ये ॲनालिटिकल टाईपचे प्रश्न विचारले गेलेले होते. कुठेही जास्त पद्धतीचा फॅक्च्युअल डाटा न विचारता TCS थोडंसं ॲनालिटिकल अँगलकडे झुकून प्रश्न हे आहेत ते फ्रेम करत आहे. त्याच्यामध्ये मग तुमचं इंडियन फार्माकोपिया असेल, ब्रिटिश फार्माकोपिया असेल. ब्रिटिश फार्माकोपियाचं लेटेस्ट एडिशन विचारलं होतं. इंडियन फार्माकोपिया कोण पब्लिश करतं ते विचारलं होतं. त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपियल कोडेक्स याच्यावरती प्रश्न विचारले होते. हा झाला तुमचा इंडियन फार्माकोपियाशी रिलेटेड महत्त्वाचे काही प्रश्न. आता करत असताना तुम्हाला पुन्हा एकदा महत्त्वाचे सर्व एडिशन करायचे आहेत. कोणतं एडिशन कधी पब्लिश झालं, कोणतं एडिशन कितवं आहे, लेटेस्ट एडिशन कुठलं आहे, शेवटचं एडिशन कुठलं, पहिलं एडिशन कुठलं, कोणती बॉडी कोणतं एडिशन किंवा कोणता फार्माकोपिया पब्लिश करत असते. त्याच्यानंतर USPवरती सुद्धा प्रश्न विचारा की USP कशा पद्धतीची बॉडी आहे. अशा महत्त्वाच्या इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया आणि USP ह्या महत्त्वाच्या तिन्ही ज्या फार्माकोपिया आहेत त्या व्यवस्थित केअरफुली करून घ्यायच्या आहेत. महत्त्वाचे त्याचे इयर, महत्त्वाचे त्याचे वर्ष, कोणतं कधी पब्लिश झालं होतं, रिसेंट कुठलं, जुनं कुठलं, पहिलं कुठलं, ह्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर रिसोर्सेस जे महत्त्वाचे रिसोर्सेस प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे तुम्हाला हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीमध्ये सापडतील. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता की टर्शरी रिसोर्स कुठला आहे इन्फॉर्मेशन सेंटरचा, त्याचे एक्झाम्पल दिले होते. हा झाला तुमचा दुसरा सेक्शन. त्याच्यानंतर महत्त्वाचा कम्युनिटी आणि हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीवरती फार्मसीच्या रिलेटेड महत्त्वाच्या जबाबदाऱ्या काय असतील, रोल काय असेल, कम्युनिटी फार्मसीचा रोल काय असेल, डिस्पेन्सरीमध्ये काय रोल्स असेल, या रिलेटेड प्रश्न विचारले होते. ज्युरिस्प्रुडन्समध्ये शेड्यूल EMवरती प्रश्न विचारला होता. करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग कशामध्ये येईल, तर शेड्यूल EMवरती प्रश्न विचारले. त्याच्यानंतर फार्मसी ॲक्टचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह, एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आजच्या शिफ्टमध्ये विचारले होते. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा महत्त्वाचे त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघून घ्यायचे आहेत, कारण मागच्या कालच्या शिफ्टलासुद्धा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट किंवा फार्मसी ॲक्टचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा एम्स ऑब्जेक्टिव्ह आहेत ते विचारले होते. आजसुद्धा दुसऱ्या शिफ्टला महत्त्वाचं फार्मसी ॲक्टचं महत्त्वाचं एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारला. तर अभ्यास करत असताना तुम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिकचे बघून जाणं आहे. त्याच्यानंतर PCIचं फंक्शन काय आहे, DTBचं फंक्शन काय आहे, फार्मास्युटिकल थेरपेटिक कमिटी याच्यावरती सुद्धा आतापर्यंत भरपूर शिफ्टमध्ये प्रश्न विचारले, ते सुद्धा बघून जायचे. त्याचे मेंबर किती आहेत, त्याच्याला कोण निवडून देते, किती काळापर्यंत व्हॅलिड आहे, त्याचे फंक्शन काय आहे, या सर्व गोष्टी फार्मास्युटिकल थेरपेटिक कमिटी यातनं बघून जायच्या आहे. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा पोर्शन जो एरिया आहे रिटेलरसाठी, होलसेलरसाठी, याच्यावरती प्रश्न मागच्या शिफ्टमध्ये विचारले. समोरच्या शिफ्टमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की रिटेलरसाठी जे आहे ते स्टोअर खोलण्यासाठी किती एरिया लागतो, होलसेलरसाठी किती असतो किंवा रिटेलर होलसेलसाठी कंबाईन किती लागतो, याच्यावरती सुद्धा आतापर्यंत शिफ्टमध्ये प्रश्न विचारले. पुढच्या शिफ्टमध्ये प्रश्न फिरून जो आहे ते विचारला जाऊ शकतो. हा झाला तुमचा बऱ्यापैकी ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट, हेल्थ एज्युकेशन कम्युनिटीचा फार्स. त्याच्यानंतर जनरल फार्माकोलॉजीवरती महत्त्वाचे ड्रग
त्यांचं कॉन्ट्रा इंडिकेशन याच्यावरती प्रश्न विचारत आहे, ॲडवर्ड रिएक्शन याच्यावरती प्रश्न विचारत आहे. आज ॲस्पिरिनचा ॲडवर्ड रिएक्शनवरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर प्रोबॅन ॲसिडसोबत एक ड्रग जर कंबाईन केला तर त्याची मेकॅनिझम ॲक्शन किंवा ॲक्शन वाढवण्यासाठी कशा पद्धतीने मदत होते अशावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर जनरल फार्माकोलॉजीमध्ये सर्व महत्त्वाचे डेफिनेशन ॲडोसिंक्रेसी असेल, बायोबिलिटी असेल, त्याच्यानंतर ॲडिटिव्ह इफेक्ट असेल, सुप्राडेटिव्ह इफेक्ट असेल, तर हे सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला जायचं आहे. आणि क्लासिफिकेशनवरती विशेषतः तुम्हाला जर प्रश्न बघितले तर जास्त क्लासिफिकेशन प्रश्न नाही, बेसिक महत्त्वाचं क्लासिफिकेशनमध्ये प्रश्न होतं. जसं की आजच्या मला वाटतं एक मेराक्युनियम टाईपमध्ये एक ड्रग विचारला होता, कशामध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. तर अशा पद्धतीचा कोलॉजीचा ओव्हरऑल जो आहे तो पूर्ण पॅटर्न होता. DSBMचे काही महत्त्वाचे बेसिक प्रश्न होते, जास्त हार्डमध्ये किंवा फॅक्च्युअल डाटा दिवसभरामध्ये कुठे विचारला गेला नाही. एकंदरीत अशा पद्धतीचा पूर्ण हा दिवसभरातला पॅटर्न होता. थोडंसं ॲनालिटिकल दृष्टिकोनातून जे आहे तिथून पुढं शिफ्टला प्रश्न येत आहेत. पहिल्या ज्याही आपण 2 ते 3 दिवसामध्ये शिफ्ट बघितलं त्याच्यामध्ये फॅक्च्युअल भरपूर डाटा विचारला होता. तर आजच्या इथून पुढच्या ज्या काही शिफ्ट झाल्या मागच्या 1-2 दिवसापासून त्याच्यामध्ये तुम्हाला होईल तेवढे महत्त्वाचे 4 ऑप्शन ॲनालिटिकल पद्धतीने दिले जात आहेत. व्यवस्थित पूर्ण रिव्हिजन करून जा, कन्सेप्ट ज्याही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थित क्लिअर करून जा. प्रत्येक प्रश्न केअरफुली जर तुम्ही 2 वेळेस जर केअरफुली वाचला तर नक्कीच तुम्हाला त्यातनं 2 ऑप्शन जे आहेत ते एलिमिनेट करता येतील. काही प्रश्न मराठीमध्ये कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, इंग्लिशमध्ये कळत नसेल त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करून बघा, नक्कीच तुम्हाला बऱ्यापैकी त्यामध्ये काही जे आहे ते लिंक लागून जाईल. त्याच्यानंतर EDL ECLमध्ये NLEM 2022मधली जे आहे त्याच्यामध्ये मला वाटतं एका ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती यूज केलं जातं अशा पद्धतीचा प्रश्न होता. तर ओव्हरऑल अशा पद्धतीचे प्रश्न होते. सिलेबस कॉपीमध्ये जेवढे टॉपिक दिले तेवढ्यावरच डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीनं TCS जे आहे ते पेपर पॅटर्न सेट करत आहे. सुटिक्सचा विचार केला तर डोसेस फॉर्म असतील, इमर्शल असेल, सस्पेन्शन असेल त्याच्यावरती प्रश्न विचारतात, लिनिमेंट असतील, गार्गल असतील त्याच्यावरती प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे जेवढेही सुटिक्समधले महत्त्वाचे डोसेस फॉर्म असतील त्याला व्यवस्थित एकदा बघून जायचं आहे. त्याच्यानंतर टॅबलेट आणि कॅप्सूल याच्यावरती सुद्धा काही एक्झिटमध्ये प्रश्न विचारतात. आज विचारला होता की कुठला खालीलपैकी स्टराईल डोसेस फॉर्म नाही, त्याच्यामध्ये टॅबलेट दिलं होतं, कॅप्सूल दिलं होतं, इनामा दिला होता आणि आणखीन एक नसल फ्री कुठला तरी होता, त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. तर सुटिक्स करत असताना व्यवस्थित डोसेस फॉर्म सगळे एकदा केअरफुली वाचून जायचे. कमीत कमी त्याच्या डेफिनेशन तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की गार्गल म्हणजे काय, लिनिमेंट म्हणजे काय, इनिमा म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी करत असताना थोडंसं रिव्हिजन तुम्ही टॅबलेट आणि कॅप्सूल या टॉपिकला जरी लावून गेले तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा बेनिफिट होईल. कारण बऱ्यापैकी पहिला जो पोर्शन आहे तो आतापर्यंत विचारून झाला आहे. येणाऱ्या 2 ते 3 शिफ्टमध्ये थोडंसं टॅबलेटमध्ये आणखीन ते डिटेलमध्ये जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचा दिवसभरातला पॅटर्न होता. जोही सिलेबस आतापर्यंत वाचला आहे तोच व्यवस्थित केअरफुली बघून जा. दिवसभरामध्ये होईल पॉसिबल तेवढे जेही तुम्ही मला प्रश्न पाठवताय, जोही तुम्ही मला पॅटर्न पाठवताय, तर जेवढाही आलेला पॅटर्न आहे ते तुमच्यापुढे मांडण्याचा जो आहे मी प्रयत्न करतच असतो. व्यवस्थित व्हिडिओ केअरफुली बघून व्हिडिओमध्ये काय काय डिस्कस केले हे सुद्धा पॉईंट नोट डाऊन करून त्याच्यासुद्धा व्यवस्थित केअरफुली रिव्हिजन करा. जे मला प्रश्न येत राहतील तसं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करायचा प्रयत्न करेल.